अकोट शहरामध्ये देशी दारू किरकोळ विक्रीचे 7 ते 8 तसेच देशी विदेशी दारूचे 2 परवानाधारक दुकाने आहेत. काही किरकोळ देशी दारू विक्री करणाऱ्या परवानाधारक दुकानांमध्ये ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. एका देशी दारू क्वार्टरची किंमत 70 रुपये आहे, मात्र काही परवानाधारक दुकानदार त्या क्वार्टरचे 80 रुपये प्रमाणे विक्री करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्याचप्रमाणे देशी व विदेशी परवानाधारक दुकानदार सुद्धा मूळ किमतीपेक्षा जास्त दराने दारू विक्री करीत असून या गंभीर बाबीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा सध्या शहरात होताना दिसत आहे. अकोट राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक व कर्मचारी केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी अथवा महाराष्ट्र दिन याच कार्यक्रमाला ध्वजारोहणानिमित्त कार्यालयात उपस्थित असतात. मात्र वर्षभरात इतर दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हे सर्व कर्मचारी मिस्टर इंडिया सारखे गायब होत असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अकोट विभागाच्या कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाक नसल्याचे हे अधिकारी आपला मनमानी कारभार चालवत असल्याचे यावरून दिसून येते. त्यामुळे शहरातील देशी व विदेशी दारूची ठोक व किरकोळ विक्री करणारे दुकानदार ग्राहकांची आर्थिक लूट करत असल्याचे चित्र सध्या अकोट शहरामध्ये पाहावयास मिळत आहे. MCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी.